हाय फॅमिली, तर मी शिल्पा माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यासाठी मसाले घेतले, धना पावडर, गरम मसाला, घरचं तिखट, हळद आणि चिकन बिर्याणी मीठ आणि चिरलेली मिरची, दही आणि पुदिना, कोथिंबीर। तर हे सगळं मॅरिनेशनमध्ये जाणार आहे। तर लगेच मी चिकनमध्ये दही टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे मी जेवढे मसाले घेतले होते ते सगळे टाकले आणि चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून हे सगळं मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं। आणि एकीकडे दुसऱ्या गॅसवर मी पाणी ठेवलं होतं गरम करायला। ते चांगलं गरम झाले की त्यामध्ये मी खडे मसाले टाकून दिले आणि मीठ टाकून दिलं आणि पुदिना टाकला। तर हे सगळं टाकून झाल्यावर पाणी चांगलं उकळलं, त्यामध्ये मी तांदूळ टाकला। तर तांदूळ हा मी 1 किलो घेतला आहे, तर 1 किलो टाकला त्यामध्ये आणि 90% मी शिजवून घेतला भात। आणि नंतर मी तो असा गाळणीतून गाळून घेतला। एकीकडं ना तेल ठेवलं होतं तापत, त्यामध्ये असा कांदा मी चांगला तळून घेतला आणि अद्रक लसूण ठेचून घेतलं होतं, ते पण असं चांगलं फ्राय करून घेतलं। त्यामध्येच मी टोमॅटो आणि खडे मसाले टाकले आणि मॅरिनेशनमध्ये मी हे सगळं टाकून दिलं। आणि नंतर थोड्या वेळाने ही कढई मी गॅसवर ठेवली, कारण मला हे थोडं शिजवून घ्यायचं होतं। तर 60-70% मी हे शिजवून घेतलं चांगलं वाफेवर चिकन। आणि एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तूप टाकलं आणि जो मी चिरलेला कांदा होता तो छान असा पसरवून घेतला आणि त्याच्यावर हे शिजलेलं चिकन मी टाकून दिलं। तर आणि नंतर जो राईस मी शिजवून घेतला होता तो मी त्यावर सगळा पसरवून दिला छान आणि कलर टाकले त्यावरच आणि कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा हे सगळं टाकलं। आणि बारीक गॅसवर मी एक तवा ठेवला होता, त्यावर अर्धा तास असं मी हे पातेलं ठेवलं होतं। तूप टाकून घेतलं त्याच्यावर आधीच आणि ताट झाकून मी हे ठेवून दिलं गॅसवर पातेलं। तर मस्त अशी बिर्याणी एकदम छान झाली होती। तर नक्की बिर्याणी खायला या आणि माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा। बाय।